जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या वाढदिवसानिमित्त पोलीस प्रशासनाच्या वतीने निवासी मूकबधीर विद्यालय सज्जनपुरी खामगाव येथे फळांचे वाटप करण्यात आले। ते त्यांच्या सांकेतिक भाषेत संवाद साधतात आणि लोकांना त्यांची चिन्हे समजत नाही। कर्णबधिरांची स्वतःची एक भाषा असते, याला सांकेतिक भाषा म्हणतात। सांकेतिक भाषा संदेश देण्यासाठी व्हिज्युअल क्रिया वापरते। सांकेतिक भाषा केवळ हातांच्या वापरापुरती मर्यादित नाही। चेहऱ्यावरील हावभाव, शरीराची हालचाल आणि हावभाव यांचाही महत्त्वाचा वाटा आहे। उदाहरणार्थ, जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा सुनील कडासने यांच्या वाढदिवसानिमित्त पोलीस प्रशासनाच्या वतीने 31 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 2 वाजता खामगाव येथील निवासी मूकबधीर विद्यालयात छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। श्री राम एज्युकेशन सोसायटी तर्फे उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रोबेशनरी एसडीपीओ विवेक पाटील, पोलीस निरीक्षक शांतिकुमार पाटील, पोलीस निरीक्षक अरुण परदेशी, शाळा संचालक बिरजू भट्टड आदी उपस्थित होते। कर्णबधिर लोकांना इतर लोकांशी संवाद साधण्यात अडचण येते। ते त्यांच्या सांकेतिक भाषेत बोलतात आणि लोकांना त्यांची चिन्हे समजत नाहीत। विद्यार्थ्यांना शाळेत शिकवणे सोपे नसते, मग या शाळेत आल्यानंतर त्यांना समजले की त्यांना शिक्षण देणे किती कठीण आहे। यावेळी शाळेतील सर्व गुरुजनांचे त्यांनी कौतुक केले व विद्यार्थ्यांना फळे वाटप केले। दरम्यान पल्लवी पेढेकर यांनी मूकबधीर विद्यार्थ्यांना सांकेतिक भाषेत संपूर्ण कार्यक्रमाची माहिती दिली। संचालन प्रकाश जगताप यांनी केले तर आभार मुख्याध्यापक दीपक अग्रवाल यांनी मानले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निवासी मूक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। सुनीलजी कडासने साहेब जे सर्व धर्मात सर्व लोकांमध्ये आवडते आहे, त्यांचा एक वेगळा उपक्रम म्हणून त्यांचा जो आजचा बड्डे आहे तो राबवत असताना आम्ही जे मूकबधीर विद्यार्थी आहे, जे त्यांना समाजापासून तर म्हणजे ऐकण्याची त्यांना सहनशक्ती नसल्यामुळे त्यांना एक वेगळ्या शिक्षण देऊन त्यांना समाजाच्या प्रभावात आणत आहे। त्यांच्यासोबत जाऊन हा आनंद त्यांच्यासोबत साजरा करावा या हेतूनं आज आम्ही मूकबधीर विद्यालय खामगाव येथे आलेलो आहोत आणि त्या ठिकाणी त्यांना पोलीस अधीक्षक कडासने साहेब त्यांच्या जन्मदिवसाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी घेऊन त्यांच्या जन्मदिनानिमित्त आम्ही केक कापण्याचा कार्यक्रम घेतला व त्यानिमित्त विद्यार्थ्यांना फळं वाटप करून त्यांना आम्ही आपलेसे करण्याचा प्रयत्न केला। या निमित्तानं आम्ही त्यांना या विद्यार्थ्यांना एक ग्वाही दिली की पोलीस सदैव तुमच्यासोबत आणि तुमच्या पाठीशी राहणे आणि साहेबाच्या जन्मदिनानिमित्त अशी मी त्यांना एक ग्वाही दिलेली आहे की सदैव पोलीस हे तुमच्या पाठीशी राहील। त्यामुळे पोलिसाला घाबरायचं काम नाही आणि समाजाच्या प्रभावामध्ये येत असताना कुठे काही अडवणूक झाली किंवा कुठे काही अडले तर पोलीस सदैव तुमच्या मदतीसाठी तत्पर आहे अशी त्यांना ग्वाही दिली। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।